मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई हे आपल्यासोबत आत्ता आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. साहेब, काय सांगाल, आज तिसरा हप्ता जमा होणार आहे अशी चर्चा आहे. आज तिसरा हप्ता जमा होईल का? नाही, मला याची माहिती नाही, कारण मी गेली 5-6 दिवस झाले इकडं मतदारसंघातच आहे. पण हे बघा, नियमाप्रमाणे जुलै ऑगस्टचा 2 महिन्याचा एक हप्ता म्हणजे 1,500 रुपये असे मिळून 3,000 रुपये आपण वर्ग केले. अजूनसुद्धा आपण 31 तारखेपर्यंत अर्ज मुदत वाढ दिलेले अर्ज करायला. ते अर्ज आल्यानंतर राहिलेल्या 2 महिन्याचे पण 3,000 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळं आज मिळतील, उद्या मिळतील, एक दिवस आधी मिळतील, एक दिवसाच्या नंतर मिळतील, पण हे 100% पैसे मिळणार आहेत. आणि आता तो विश्वास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेवरचा विश्वास प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांच्यामध्ये निर्माण झालेला आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दर महिन्याला आता आपल्याला या योजनेतनं 1,500 रुपये देणार आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या या तांत्रिक गोष्टीवर न जाता हा हप्ता लगेच मिळणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना ही योजना किती महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाची आहे असं आपल्याला वाटतं? नाही, आजपर्यंत अशा या महिलांच्याकडं, माझ्या बहिणींच्याकडं कुणी पाहिलं नव्हतं. दुर्लक्षित होत्या, त्यांचा कुणी विचार केला नव्हता. आज फुल ना फुलाची पाकळी म्हणून या महिलांना, आमच्या बहिणींना हे 1,500 रुपये देण्याचा एक धाडसी निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळं असं चित्र निर्माण झालेलं आहे किंवा असं एक विश्वास निर्माण झालेला आहे महिला वर्गांच्यामध्ये की महिलांची कदर करणारा, महिलांवर निश्चितपणानं विशेष लक्ष असणारा आणि मी मगाशी म्हटलं तसं फुल न फुलाची पाकळी म्हणून माझ्या बहिणीला काहीतरी सरकारकडनं मिळालं पाहिजे या आपलेपणाच्या भावनेतनं घेतलेला हा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. बऱ्याच भगिनींना ही योजना मिळवत असताना काही अडचणी तयार होतात. भगिनींनी काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीनं ही योजना मिळवावी असं आव्हान कराल? नाही, बघा, तुम्ही एखादा दुसरा अपवाद कुठं तांत्रिक अडचण निर्माण झाली असेल, परंतु आपण सर्व पहिल्यांदा फॉर्म भरताना शिक्षकांना, ग्रामसेवकांना, तलाट्यांना, मंडल अधिकाऱ्यांना, आशा वर्करना, अंगणवाडी सेविकांना या सगळ्यांना ते फॉर्म भरण्यासाठी घराघरामध्ये पाठवलं होतं. म्हणजे एकही पात्र लाभार्थी आमची भगिनी ही या योजनेतनं वंचित राहू नये म्हणून शासनाचे प्रतिनिधी स्वतः अशा भगिनींच्या दारामध्ये गेले, अजूनसुद्धा जात आहेत. त्यामुळं कुठंही अडचण निर्माण होणार नाही. आणि विशेषतः अनेक ठिकाणी आमदार महोदय असतील महायुतीमधले किंवा अनेक मंत्री असतील, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विभागामध्ये आम्ही बैठका घेतल्या, मेळावे घेतले, अर्ज कसे भरावेत, कुणाकडनं भरावेत, ऑनलाईन जर तांत्रिक अडचण झाली तर ऑफलाईन कसा भरावा, कुणाकडे द्यावा, ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी सांगितलेल्या आहेत. आणि जवळजवळ पात्र ज्या माझ्या बहिणी आहेत त्या पात्र भगिनींपैकी 90-95% जास्त भगिनींचे अर्ज भरून पूर्ण झालेले आहेत. साहेब, सणांच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतचे 3 महिन्याचे हप्ते कदाचित ऑक्टोबरमध्ये दिले जातील अशी सुद्धा शक्यता आहे. शक्यता किती खरी आहे आणि काय सांगाल? नाही, मला माहितीच नाही ना ह्याचं काय. ही घोषणा करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे अधिकार असताना त्याच्यावरती आम्ही बोलणं योग्य नाही. मी मगाशी एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे, महिन्याला 1,500 रुपये याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या पात्र लाभार्थी महिलांना इथून पुढं दर महिन्याला 1,500 रुपये 100% मिळणार आहेत. राज्यातील किती भगिनींना याचा लाभ झाला याची काही आकडेवारी सरकारकडून, राज्य सरकारकडून येणार आहे? लवकरच आमच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्रिमंडळातल्या आमचे सहकारी आदित्यताई या बाबतीत प्रत्येक जिल्ह्यातून किंवा महसूल विभागातून किती अर्ज प्राप्त झाले, त्यातले किती पात्र झाले आणि पात्रपैकी किती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले याची संपूर्ण राज्यातली आकडेवारी मान्य महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री महोदया लवकरच ती प्रसिद्ध करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. काय उत्तर द्याल किंवा कसं पाहता आपण त्या आरोपाकडे? बऱ्याच वेळा याच्यावर मी उत्तर देऊन झालेलं आहे.
योजना अर्थसंकल्पामध्ये आपण घोषित केली तेव्हा सांगितलं विरोधकांनी ही पोकळ घोषणा आहे, ही अंमलातच येणार नाही. या योजनेचा आराखडा मंत्रिमंडळानं तयार केला, योजनेचा GR काढला, अर्ज भरायला सुरुवात केली. तेव्हा विरोधकांनी सांगितलं की हे नुसते अर्ज घेतील, तुम्हाला काही रुपया देणार नाहीत. हे अर्ज स्वीकारले, तालुका कमिटीनं मंजूर केले, जिल्हा कमिटीनं मंजूर केले आणि प्रत्यक्ष 2 महिन्याची प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे 2 महिन्याचे 3000 रुपये पहिला हप्ता खात्यावर जमा झाला. तेव्हा सांगितलं आता ही एकच हप्ता देतील, पुन्हा देणार नाहीत. म्हणजे ते विरोधक जे जे बोलले ते कधीच खरं ठरलेलं नाही. ते खोटं बोलतात, रेटून बोलतात आणि सरकारनं केलेलं काम चांगलं हे त्यांना बघवत नाही. त्याच्याबद्दल केवळ आणि केवळ समाजामध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणं, संभ्रम निर्माण करणं एवढा एकच उद्देश त्यांचा आहे. पण आता सामान्य महिला ह्या त्या विरोधकांना बोलायला लागल्यात की तुम्ही आत्तापर्यंत केलं नाही, ते शिंदे साहेबांनी केलं. हे आता उलट उत्तर ह्या महिला अशा टीका करणाऱ्या विरोधकांना द्यायला लागलेल्या आहेत. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. मी जसं आत्ता विचारलं तुम्हाला की सणासुदींच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्येच सुद्धा दुसरं म्हणजे आनंदाचा शिरा जो आहे तो दुप्पट करण्याचा निर्णय सुद्धा सरकार घेणार आहे का? आणि दुसरं म्हणजे 3 लाखापर्यंतची जी कर्जमाफी आहे शेतकऱ्यांची, हा करण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाईल का? चर्चा तशी आहे का काय? तुम्ही मंत्रिमंडळानं पुढं काय निर्णय घ्यायचे ते अगोदर मला कसं विचारता तुम्ही? मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्याच्यावर चर्चा होईल आणि घ्यायचे असतील निर्णय तर कॅबिनेट त्याचा निर्णय घेईल. कॅबिनेटचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री ते जाहीर करतील. तो अधिकार आमचा नाही. पण मी एवढंच सांगेन की या 2.5 वर्षात महायुतीच्या सरकारनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जे चांगले निर्णय राज्यात झाले नव्हते एवढे निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी घेतले, कष्टकऱ्यांच्यासाठी घेतले, माता भगिनींच्यासाठी घेतले, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी घेतले, वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी घेतले, वेगवेगळ्या समाजांची आंदोलनं चालू होती त्यांच्या बाबतीत घेतले. त्यामुळं वेगानं काम करणारं हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यातल्या जे सर्व वेगवेगळे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं हे सरकार आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीची भूमिका बघायला मिळेल. एकूणच सर्व घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे असं म्हणणं शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन तुषारसह सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.